एक्साईजची मिडनाईट स्ट्राईक, लाखोंचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा शिवारात धाड टाकून बनावट देशी आणि विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत मिनी ट्रकसह एकूण 10,12,560 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडवणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 21 एप्रिल रोजी सायखेडा येथील अनिल मुजारिया यांच्या शेतात छापा टाकला. यावेळी शेतात उभे असलेल्या महिंद्रा सुप्रो मॅक्सी मिनी ट्रक क्रमांक MH04 JK 8842 मध्ये आणि बाजूच्या टीनशेडमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा मिळून आला. यामध्ये रुपेश संत्रा आणि बॉबी संत्रा या देशी दारूच्या हजारो बाटल्यांसह रॉयल स्टॅग विदेशी दारूचाही समावेश आहे. तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे की जप्त करण्यात आलेला मद्यसाठा हा गोवा राज्यात तयार केलेला बनावट देशी मद्यसाठा आहे. या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा मोठा महसूल बुडवण्याचा कट होता. या प्रकरणी आरोपी कमलेश अनिल मुजारिया राहणार सायखेडा याला अटक करण्यात आली आहे आणि न्यायालयाने त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई डॉक्टर राजेश देशमुख, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार प्रसाद सुर्वे, सह आयुक्त, श्री पराग नवलकर, विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, अमरावती विभाग, अमरावती व नितेश शेंडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, यवतमाळ, तसेच पुरुषोत्तम बोढारे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक निलेश कुमार वानखडे, त्रिपाठी, नागुलवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक शंकर घाटे, जवान सतीश घाडगे, नितीन कुळसंगे, प्रवीण मसराम, राम पवार, अजीज पठाण, अमोल बोथले, बळीराम मेश्राम यांनी भाग घेतला. स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज, स्थानिकांसाठी.